हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज आहे गुरुवार आणि बऱ्याच दिवसांचं म्हणजे माझं चाललं होतं की शिर्डीला जायचं आहे असं, पण अहो मात्र फ्री नव्हते त्यांच्या कामातून। आणि आज सकाळी काय झालं काय माहिती, आधी झोपेतून उठला आणि डायरेक्ट म्हणतो की मला स्कूलला जायचं नाही, मला शिर्डीलाच जायचं आहे म्हणून। आणि अहोंना अजिबात आज शक्य नव्हतं आणि अचानक प्लॅन झाला, पण कसं तरी त्यांना आधीने त्यांना गोड बोलून बरोबर असं कन्व्हिन्स करून घेतलं आणि फायनली ते आत्ता रेडी झालेले। 10:15 वाजलेत, माझी स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली, फक्त जेवायचंच आमचं बाकी होतं। पण तेव्हाशी आधी डायरेक्टली रडायलाच, म्हणजे रडण्यावरच आला होता की मला आज जायचंच आहे म्हणून। असो, शेवटी साईबाबांची इच्छा असेल त्याला बुद्धी देणारे सुद्धा बाबा असतील, कारण बरेच दिवस झाले आमचे जाणं नाही झालेलं। तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि बघूया स्वयंपाकाचा आता काय, संध्याकाळी लवकर आलं तर संध्याकाळी होईल ते आता, कारण आता लागले जेवायला, म्हणजे पोळ्या बनवायच्या बाकी आहे, फक्त भाजी झालेली आहे। तर ते आता संध्याकाळी बघूयात, लगेच आता जेवायला सुद्धा बसणं नाही होणार। आणि अवनचं असं आहे की जेवण करून निघाले की त्यांना ड्रायव्हिंगला थोडंसं प्रॉब्लेम येतो, म्हणून ते शक्यतो अवॉइड करतात, फक्त नाश्ता करून निघतात। तर बघूया आता लवकर आला तर, कारण त्यांना दुपारी परत कामाला जायचं आहे, एका ठिकाणी व्हिजिटसाठी जायचं आहे, तर जाऊन यायचं आहे फक्त। आणि गर्दी नसेल तर आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ, किंवा मग गर्दी असेल तर मग कलश दर्शन घेऊन आम्ही, मुख दर्शन घेऊन आम्ही परत येऊ। तुम्हाला सुद्धा तिथलं दर्शन घडवेल, मला जेवढं शक्य असेल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न करेल, कारण सगळ्यांना माहिती तिथे अजिबात कुठेच अलाउड नाही आतमध्ये फोन कॅरी करायला। पण बाहेर आल्यावर जे काही मला तुम्हाला दाखवता येईल ते मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचं दर्शन व्हावं। तसं तर बाहेर स्क्रीन लावलेली असते, तर त्या स्क्रीनवर मी तुम्हाला दर्शन घडवेल। चला आता निघते। आणि खरं तर आमचे बऱ्याच दिवसांचं चाललं होतं, पण आव्हानचं म्हणणं होतं की आता अधिक महिना आहे, त्यातल्या त्यात गुरुवारीच आमचे प्लॅन होत होते, तर खूप जास्त गर्दी असते गुरुवारी खास करून आणि विकेंडला। तर आव्हानचं म्हणणं होतं की एखाद्या वेळेस आपण असं ऑड डेला जाऊयात, जेव्हा गुरुवारही नसेल आणि विकेंडही नसेल, तर तेव्हा मी तुम्हाला घेऊन जाईल। तेव्हा कसं मंदिरात जाऊन दर्शन घेता येतं, नाही तर मग आपल्याला मुखदर्शन घेऊन किंवा मग कलश दर्शन घेऊन तेच घरी यायला लागतं। असं बऱ्याचदा होतं आमच्यासोबत, कधीतरीच एखाद्या वेळेला आतमध्ये जाऊन बाबांचं दर्शन होतं। तर असं आजही तसंच झालं, पण शिर्डीला पाय लागणं मात्र महत्त्वाचं होतं, म्हणजे तिकडे जाणं खास करून महत्त्वाचं होतं। त्या जागेत खूप पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला तिकडे वाटते, माहिती नाही का, आपण तिकडे गेल्यावर किंवा तिकडून आल्यावर बऱ्यापैकी 8-10 दिवस मूड खूप फ्रेश असतो, आणि म्हणूनच आम्ही दर 2-3 महिन्यांनी प्लॅन करत असतो। यावेळेस जरा जास्तच लेट झालं होतं, 3 ते 4 महिने झाले असतील मला वाटतं, येणं नव्हतं झालेलं। आणि आज आधीच्या निमित्ताने आम्ही इकडे आलो। आम्हाला तर शिर्डीला यायला फक्त निमित्तच हवं असतं, कारण कुठलंही असो, बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, आधीचा बड्डे असो, काही असलं, काही मनासारखी गोष्ट घडलेली असली तर आम्ही सगळ्यात आधी आम्हाला शिर्डीच आठवते। हाय का, आता मी मंदिराकडे निघालोय, गाडी पार्क केली इकडे, आणि इथून पुढे आता फोन जमा केला जाईल। तर दर्शन झाल्यानंतर आता दर्शनाचं सुद्धा अजून फिक्स नाही आहे, बुक दर्शन घ्यायला लागेल, कारण खूप जास्त गर्दी दिसते आज गुरुवार असल्यामुळे, आणि त्यातल्या त्यात अधिक महिना। तर बघूया, जर का 1-1.5 तासात दर्शन होत असेल तर आम्ही दर्शन घेऊ, नाहीतर मग मुख दर्शन घेऊन परत यायला लागेल। तर आत्ता फोन जमा होईल तिकडे, हो, त्याच्यानंतर जे काही थोडंफार बाहेरचं शूट करता येईल ते मी करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल। आणि खूप जास्त गर्दी होती खरं तर आजच्या दिवशीसुद्धा, आणि आम्ही तिकडे चौकशी केली, म्हणजे 2-2.5 तास जरी लागले असते तरी आम्ही दर्शन घेतलं असतं, पण तिथे गेल्यावर चौकशी केल्यावर माहिती झालं की 4 ते 5 तास लागू शकतील, म्हणून मग आम्ही दर्शन घेणं कॅन्सल केलं। आणि मध्येच आव्हानचं चाललं होतं की मला लवकर घरी जर जाता आलं तर माझ्यासाठी चांगलं होईल, म्हणजे मला एका ठिकाणी व्हिजिटला जायचं आहे, तर तिकडे मी जाऊन येईल। पण नंतरून समोरून ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांचाच फोन आला की मी आज नाही आहे म्हणून, तर ते जरा रिलॅक्स झाले होते। तर इथपर्यंत काय ते मी शूट घेणार होती, आणि त्यानंतर फोन जमा करणार होतो आम्ही, पण जिथे जे मेन काउंटर होतं सुरुवातीलाच, तर ते पूर्ण फुल झालेलं होतं, तिथे फोनही ठेवायला त्यांनी घेतला नाही आणि सप्लाय घेतल्या नव्हत्या। तर पुढे जाऊन जे काही आहे दुसरीकडे त्यांनी व्यवस्था केली होती, जिथे की मुखदर्शनाची लाईन सुरू होते दर्शनासाठी तिकडे, तर तिकडे जमा करायचं होतं, तर तोपर्यंत फोन माझ्याकडे होता, म्हणून थोडंसं द्वारकामाईचं शूट घेतलं। आणि स्क्रीनवर तुम्हाला आजचं दर्शन दाखवलं, लाईव्ह दर्शन तिथे दाखवलं जातं ते। आणि त्यानंतर मग इथे हा जो सभामंडप आहे, तर इथे त्यांनी डाव्या साईडला केली होती व्यवस्था, चपला बुटं आणि फोन वगैरे, परत इथे लॉकर वगैरे ठेवले होते, आता गर्दी असल्यामुळे सध्या, तर तिकडे आम्ही ते जमा केले होते।
आणि हो, मला सगळ्यांचे खूप आभार मानायचे आहेत, कारण माझे लास्ट 2-3 व्हिडिओंना खूप जास्त प्रेम दिलेलं आहे सगळ्यांनी. खूप छान छान तुम्ही कमेंट केलेले आहेत. तर तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल आणि तुम्ही दिलेल्या लाईक्सबद्दल सगळ्यांचं मनापासून खूप खूप मी आभारी आहे. आणि असंच प्रेम माझ्यावर नेहमी असू द्यात. आणि यावेळेस मात्र आठवणीने मी हे द्वारकामाईमधलं पाणी त्यांच्याकडनं मागून घेतलं होतं आणि त्यांनीसुद्धा दिलं. आणि नशिबाने माझ्याकडे बॉटलही खाली झालेली होती, तर त्यातच त्यांनी ते मला भरून दिलं होतं. आणि त्यानंतर आता इथे आम्ही मुखदर्शन घेतलं, द्वारकामाईचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर इथे आता प्रसादासाठी म्हणजे प्रसाद आणायला गेले होते अहो. आणि कोणाकोणाला साईबाबांचा इथला तो बुंदीचा जो काही लाडू मिळतो तो प्रसाद आवडतो, तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर अहोंना आणि आधीलासुद्धा खूप आवडतात, तर तो प्रसाद खास करून. तर प्रत्येक वेळेला खूप सारे पॅकेट्स आणणं होतं, पण ह्या वेळेस मात्र आता गोड खाणं बंद केलेलं आहे अहोंनी, म्हणून 2च त्यांनी घेतले, कारण जेवढं घेतले असतं तेवढं खाणं झालंच असतं म्हणून. तर एक तर बाहेर प्रसादासाठी दिलं जाईल आणि एक घरात ठेवलं जाईल. त्यानंतर आम्ही प्रसादालयाकडे गेलो दर्शन वगैरे झाल्यानंतर. आणि खरं सांगायचं तर हे एक कारण होतं की खूप जास्त भूक लागली होती आम्हाला तिघांना, कारण 12-12:30 झाले होते आणि दर्शनासाठी रांगेत लागलो असतं तर आणखीन 3 ते 4 तास त्यात गेले असते. तर म्हणून आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. आणि आमचं मध्येच बऱ्याचदा जाणं होतं, म्हणून आम्ही कधीही ऑल डेला जाऊन दर्शन वगैरे घेऊ शकतो, म्हणून आज फक्त तिकडे जाणं, आधीचा हट्ट पूर्ण करणं महत्त्वाचं होतं. तर त्यानंतर आम्ही प्रसादालयात आलो. आणि इकडे आता हे छान झालं की ऑनलाईन तुम्ही आता कुपन वगैरे घेऊ शकता, नाही तर आधी खूप मोठ्या रांगा असायच्या. आणि आज इकडे मला आश्चर्य वाटतं की इथे रांगा वगैरे नव्हत्या, जो तो येत होतं ते ऑनलाईन तिकीट करून जात होतं. आणि इकडे आधी माझं चॅनल सर्च करत होतं बाजूला. तर आणि आज इतकं छान एक गोष्ट घडली आमच्यासोबत, तर ती मी आता तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी जाताना मी आता प्रत्येक वेळेला एक फोटो तरी इथे आधीचा घेतलाच जातो. वर चढल्यानंतर खूप छान असा साईबाबांचा फोटो तिकडे लावलेला आहे आणि भारी वाटतं ते बघितल्यानंतर. तर जेव्हा कधी जाणं होतं तेव्हा आम्ही इथे एक फोटो तरी घेतोच, आधीचा किंवा माझा तरी घेतला जातो. तर तिकडे एक फोटो घेतला होता. आणि इथे पेडचं जे काही कुपन असतं जेवणासाठीचं, तर तिकडे फारशी गर्दी वाटत नव्हती. लास्ट टाईम आम्ही जेव्हा गेलो होतो एकदा, तर तेव्हा इथे सुद्धा वेटिंग होतं. आज इथे एवढं वेटिंग नव्हतं, पण मंदिरात काय एवढं वेटिंग होतं तेच मला कळत नाही आहे. काय माहिती, मे बी आम्ही लवकर गेलो होतो, दुपारपर्यंत जेवणाच्या ठिकाणी होत असेल गर्दी. तसं जेवायला बसलो तसं आमच्या टेबलावर एक अनोळखी व्यक्ती आली आणि ते आमच्या समोर म्हणजे जॉईन झाले आम्हाला, तिथेच ते जेवायला बसले. आणि बराच वेळ झाला, पूर्ण आमचं जेवण झालं तोपर्यंत ते काहीच बोलत नव्हते, नुसते बसून होते. आणि जेवण झाल्यानंतर मग ते बोलायला लागले. आणि जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा मला कळलं की ते आंध्राकडचे होते आणि त्यांचा 17-18 लोकांचा ग्रुप होता आणि ते सेवेसाठी इकडे आले होते. खरंच किती नशीब लागतं ना. आम्ही कितीतरी 3 ते 4 वर्षांपासून ट्राय करतो आहे त्र्यंबकला, जे काही गजानन महाराजांचं ते आश्रम आहे, संस्था आहे, तर तिकडे आम्ही चौकशी केली होती सेवेसाठी. तर सुट्ट्यांमध्ये आम्हाला हवं आहे खरं तर, आधीला सुट्ट्या असतात तेव्हा, पण तसं काही मॅनेज होतच नाही आहे. आणि त्यातल्या त्यात रजिस्ट्रेशन केल्यानंतर असं असतं की पूर्ण महाराष्ट्रभरात ते किंवा मग भारतात वगैरे जिथे कुठे मंदिर असेल, त्यांच्या संस्था असतील, तर तिकडे तो नंबर लागतो, तिकडे आपल्याला जायला लागतं आणि ते पॉसिबल होणार नाही. म्हणून ते आमचं तसंच प्रत्येक वेळेला आम्ही कॅन्सल करतो. म्हणजे आता आपण जर का ठरवलं की आपल्याला साईबाबांच्या इकडे सेवा द्यायची, तर जिथे कुठे मंदिर असेल दुसरीकडे तिथे कुठेही नंबर लागू शकतो. आता साईबाबांचं तर शिर्डीलाच मोठं मंदिर आहे, पण गजानन महाराजांचं तिकडे संस्थेत आम्ही चौकशी केली होती त्र्यंबकला, तर त्यांचं म्हणणं होतं की इथे किंवा मग शेगावला किंवा आणखीन कुठे मोठं मंदिर असेल, संस्था असेल, तर तिकडे तुमचा नंबर लागू शकतो. असंच नाही की तुम्हाला त्र्यंबकच भेटेल. आणि त्र्यंबक आम्हाला जवळ पडतं, सकाळ संध्याकाळ जाऊन येऊन झालं असतं, म्हणून मग आम्हाला तिकडेच आवडत होतं, पण नाही झालं ते. शेवटी नशिबाचा भाग असतो. तर ती जी व्यक्ती आमच्यासमोर बसली होती त्यांनी नंतरून बऱ्याच वेळ काही न बोलता जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा त्यांनी सांगितलं की एकदा बालाजीला नक्की जाऊन या. मागे एकदा गुरुजींनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं, जेव्हा माझ्याकडे माझ्या पार्लरसाठी मी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती, तर त्यांनी आम्हाला तेच सांगितलं होतं की तुम्ही एकदा बालाजीला जाऊन या. आणि आता दुसऱ्यांदा ही व्यक्ती येऊन म्हणते, 3-3दा म्हणत होते की तुम्ही बालाजीला जाऊन या. तर बघूया आता कधी शक्य होतं ते, करूया प्लॅन लवकरच. त्यानंतर मग आता अहोंना घरी जायची काही घाई नव्हती, त्यांना जिथे जायचं होतं ते तिकडे, तर कॅन्सल झालं होतं जाणं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इकडे मुखदर्शन झाले, अजून आपल्याकडे बराच वेळ आहे, अजून 2 वाजता आहेत, तर आपण आता शनी शिंगणापूरला जाऊन येऊयात म्हणून. तर तिकडे जायला आम्ही निघालो. आणि वाटेत तिकडे ऊसाची शेती जास्त केली जाते मला वाटतं, तर भरपूर असे रस्त्याच्या दोघं बाजूंनी तेच हॉटेल तुम्हाला तेच बघायला भेटेल, ऊसाचा रसच बघायला भेटेल. आणि इतका छान छान सेटअप केलेला. मी पहिल्यांदा ते सगळं बघत होते, म्हणजे आधी गेलो होतो आम्ही, पण तेव्हा एवढं नव्हतं. मला वाटतं तेव्हा उन्हाळा नव्हता, तेव्हा आम्ही आमच्या एका फॅमिली फ्रेंड्ससोबत गेलो होतो. आम्ही 4 जण गेलो होतो, म्हणजे ते 3 जण, आम्ही 3 जण, असे 5-6 जण आम्ही गेलो होतो, आम्ही दोघं आणि आमची मुलं.
तर तेव्हा एवढं माझं फारसं लक्षात आलं नव्हतं, पण ह्यावेळेस खूप छान सेटअप वगैरे सगळं बघायला मला भेटलं. तर रस्त्यात एका ठिकाणी थांबून आम्ही थोडंसं रस घेतला होता उसाचा. त्यानंतर इकडे पोहोचलो आणि इथे आता पूजेसाठी तेल घ्यायचं होतं. आणि इथे असं असतं की जर का तेल आपल्याला डायरेक्टली चढवायचं असेल शनी महाराजांवर, तर त्याच्यासाठी वेगळं कुपन किंवा वेगळी फीज आपल्याला द्यायला लागते. तर ती पावती वगैरे आहोंनी घेतली. तर ते दोघं बापलेक गेले होते, कारण पर्सन मला वाटतं 500 रुपये असं काहीतरी ते पावती तिकीट तिकडे होतं. तर ते त्यांनी काढलं. ते दोघंजण गेले होते आणि मी लांबच थांबली होती. आणि तिकडे शूटला वगैरे कोणी असं नाही म्हणत नव्हतं, फक्त गर्दी नका करू, सेल्फी नका घेऊ आणि एकदम समोरून नका घेऊ. लांब तिथे समोरच मंदिर होतं, तिथे वर उभं राहून तुम्ही घेतलं तर काही हरकत नव्हती त्यांना, तर काही ते म्हणत नव्हते. पण समोरून आणि सेल्फी वगैरे ते खरंच खूप ऑड वाटतं. तरीसुद्धा मला घ्यायला म्हणजे पटत नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं आता हे अलाउड आहे, ते कोणी काही म्हणत नाही. तर मी घेतलं. सगळ्यात आधी दर्शन घेऊन घेतलं. एक 5-10 मिनटं बसले आहोंचा आणि आधीचा नंबर लागत होता तोपर्यंत. आणि मग नंतर तिथलं थोडं शूट घेतलं. त्यानंतर हे हवनकुंड मला वाटतं नेहमी सुरूच असतं. तर इकडे गोऱ्यासुद्धा मिळतात विकत, त्या आपण तिकडनं घेऊन इकडे टाकायचे असतात. तर ते नंतर माहिती झालं दर्शन झाल्यानंतर. जेव्हा आम्ही बाहेर जायला लागलो एक्झिटच्या साईडने, तेव्हा तिकडे आम्हाला लिहिलेलं दिसलं. तोपर्यंत दर्शन झालं होतं माझं. तर रक्षा घ्यायची होती इथे, पण खूप गर्दी आणि भीती वाटत होती चटका वगैरे लागायची. तर फक्त आम्ही कपड्याला काही ते लावून घेतलं. तर तिथून दर्शन घेतलं आणि इथून आतमध्ये गेल्यावर इकडच्या बाजूला, आता मी जिकडे जाते तिकडे दत्तगुरूंचं आणि लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. मंदिर म्हणजे छोटी छोटी मंदिर आहेत तिथे. तर तिथेही दर्शन घेतलं. आणि लास्ट टाईम यांची खूप इच्छा होती मनात, ती तशीच राहिली होती की त्यांना स्वतःच्या हाताने तेल चढवायचं होतं तिकडे वर्षणी महाराजांवर. पण लास्ट टाईम आम्ही आता मगाशी दाखवलं तशाच ठिकाणी तेल टाकून दिलं होतं. तेही तेल तिकडेच जातं, पण ते पाईपाच्या थ्रू जातं आणि हे आपण स्वतः अभिषेक घातलेला असतो तेलाने. तर ह्या वेळेस त्यांनी ते पूर्ण केली इच्छा. तर तिकडेही दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं. इथे फारशी गर्दी नव्हती, समोरून सुद्धा दर्शन झालं असतं, पण आहोंना खास करून तेल चढवायचं होतं, जे की आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा सुद्धा चढवणं झालं नव्हतं. आणि आपण इतर वेळेला जे बॉटल्स वगैरे घेऊन जातो तर ते तिकडे त्यांच्याकडे ठेवून घेतात, किंवा मग ते पाईप असतो त्या पाईपा थ्रू ते तेल पडत असतं त्या मूर्तीवर. पण ह्या वेळेला त्यांनी हाताने अर्पण केलं ते तेल. आणि इथून इतकं छान दिसत होतं मंदिराचा परिसर. मी आहोंना म्हटलं की थोडंसं शूट घ्या एकदम वर्ण शिखरापासून. आणि खूप छान वाटत होतं. सूर्यास्त होत आला होता, संध्याकाळची वेळ झाली होती तर. आणि वेळ कमी असल्यामुळे तिथे आम्ही पटपट दर्शन घेतलं आणि लागलीच निघालो होतो. त्यानंतर इथला सुद्धा प्रसाद खूप छान असतो, जो की आधीला आवडतो. इथे नारळाची बर्फी मिळते, तर ते प्रसादाचं घेतलं. आणि आधीचं काय चाललं आहे, हे वॉटर ATM होतं, तो चेक करत होता सुरू आहे का म्हणून, पण ते बंद होतं. तर त्यानंतर इथे प्रसादासाठी कुपन घेतलं, प्रसाद घेतला. आणि इथून आता एक्झिटकडनं बाहेर पडल्यानंतर छान असा व्ह्यू आहे. बाहेर थोडंसं गार्डनसारखं आहे. त्यानंतर नदी वाटतं, म्हणजे एक्झॅक्टली नदी का काय मला नाही माहिती, पण नदीच वाटते मला. नदी असावी बहुतेक, कुठली नदी ते नाही माहिती. तर छान असं पायऱ्या केलं होतं तिकडे खाली उतरायला. आणि हो, सोबतच नवग्रह मंदिरसुद्धा इकडे आहे. तर हे आता नंतर बांधलं गेलं आहे असं ऐकण्यात आलं. तर तिकडेही दर्शन घेतलं. नंतर म्हणजे आम्ही याआधी जेव्हा गेलो होतो तर तेव्हासुद्धा ते मंदिर होतं. आता हे मी दुसऱ्यांदा तिकडे गेलो होतो. तर तिथेही दर्शन घेतलं होतं नवग्रहांचं. आपण नदीवर मात्र आम्ही इथे खूप वेळ बसलो होतो. खूप छान वाटत होतं गार पाण्यात पाय घालून बसायला. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.